नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मालेगाव शहर पुन्हा एका विशेष बाबीमुळे चर्चेत आले आहे, ज्यामध्ये मालेगावच्या मोहित आहिरे या 13 वर्षाच्या चिमुकल्याला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला आहे. कदाचित तुम्हाला आठवत असेल, 5 मार्च 2024ला मालेगाव नामपूर रोडवरील साई सेलिब्रेशन लॉन्स या मंगल कार्यालयात बिबट्या शिरला होता. कार्यालयात गेम खेळत बसलेल्या मोहित आहिरेने प्रसंगावधान राखत अतिशय शांतपणे तिथून बाहेर पडत दार लावून घेत या बिबट्याला जेरबंद केलं होतं. त्यामुळे वन विभागाला हा बिबट्या पकडण्यात यश आलं होतं. त्याच्या या अतुलनीय साहसाची नोंद घेत त्याला भारतीय बाल कल्याण परिषद यांच्यातर्फे यंदाचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात मोहितला पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. एवढ्या कमी वयात अशा प्रकारची निर्णय क्षमता ही त्यातील एक विशेष गुण दर्शविते. मोहित ने फिर अपने पिता को इसकी जानकारी दी, जिन्होंने आवश्यक कार्यवाही हेतु संबंधित अधिकारियों को इसकी सूचना दी. छोटी उम्र में ही मोहित विजय अहिरे ने निडरता से भयावह स्थिति का सामना किया. अपने शांत और संयमी व्यवहार से एक दरवाजे को बाहर से बंद करने की सूझबूझ से उसने आगे की आपदा को टाल दिया, क्योंकि तेंदुआ दूसरों को मार सकता था. जानवर नरभक्षी भी बन सकता था, जो कि गांव या तालुका के लिए बेहद खतरनाक होता. मोहित ने वन्य जीवन को भी बचाने का प्रयास किया, जो कि उसकी उम्र से कहीं ज्यादा जिम्मेदारी को दर्शाता है. मोहित विजय आहिरे को ICCW प्रहलाद अवार्ड से सम्मानित किया जाता है.